कुंभार त्या मातीपासून चिलीम बनवत होता. पण चिलीम बनवता बनवता त्याला असं वाटलं की अरे आपण याच्यापासून चिलीम न बनवता माड बनवला पाहिजे. मग त्याने आतापर्यंत जेवढ्या काही चिलीम बनवल्या होत्या त्या सर्व मोडून टाकल्या आणि चिलीम बनवण्यासाठी जी काही माती त्याने घेतली होती ती माती ही गोळा केली आणि त्याने माड बनवायला सुरुवात केली. आता त्या मातीलाही कळालं की आपण यापूर्वी काहीतरी वेगळा आकार घेणार होतो आणि आता आपण काहीतरी वेगळा आकार घेतोय. मग तिने त्या कुंभाराला विचारलं की तू याआधी काहीतरी वेगळं बनवत होता, आता काहीतरी वेगळं बनवतोय, काय बदल झालाय? त्यावेळेस त्या कुंभाराने त्या मातीला उत्तर दिलं की अगं मी तुझ्यापासून आधी चिलीम बनवणार होतो पण आता मी तुझ्यापासून माड बनवते. हे ऐकल्यानंतर त्या मातीने खूप सुंदर असं उत्तर त्या कुंभाराला दिलं. ते खूप महत्वाचं आहे. ती म्हणाली, हे मनुष्य, तूने तेरी सोच क्या बदली, मेरी तो जिंदगी बदल गई. तूने तेरी सोच क्या बदली, मेरी तो जिंदगी बदल गई. तू मुझसे चिलीम बनाता तो मैं खुद भी गर्म रहती और दूसरों को भी गर्माहट पहुंचाती. तू मुझसे मटका बना रहा है तो मैं भी शीतल रहूंगी और दूसरों को भी शीतलता पहुंचाऊंगी. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जर आपल्या विचारांची दिशा बदलली तर आपली कृती बदलते आणि आपली कृती बदलली की आपलं आयुष्य पूर्णतः बदललेलं असतं आणि याचा अनुभव आपल्या स्वतःलाच यायला लागतो. याचं अजून एक उदाहरण मला तुम्हाला द्यायला आवडेल. त्या 3 मुलांचं. खरं तर त्या 3 मुलांचं वय शाळेत जाण्याचं होतं पण आईवडिलांची परिस्थिती इतकी गरिबीची होती, इतकी हलाखीची होती की त्यांना शाळेत जाणं शक्य नव्हतं. ते आईवडिलांबरोबर त्यांना मदत करण्यासाठी कामावर जायचे. त्यांच्या घराच्या शेजारी एक मोकळ्या जागेवर सभामंडप टाकण्यात येत होता. तर त्या मुलांना कुतूहल वाटलं की अरे इथे काय होणार आहे, एवढा मोठा सभामंडप कशासाठी टाकतायत हे. मग सर्वजण तिथं 3 जण त्या ठिकाणी बघण्यासाठी गेले. तर तिथल्या काही माणसांना त्यांनी कुजबुजताना ऐकलं की इथे खूप मोठा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला खूप मोठी मोठी माणसं येणार आहेत की त्या माणसांना बघणं सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. आता हे ऐकल्यानंतर त्या मुलांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की नेमकी ही मोठी माणसं असतात कशी, दिसतात कशी, वागतात कशी. आपण याच्या आधी कधी मोठी माणसं बघितलेलीच नाहीयेत तर आपण ती मोठी माणसं बघितली पाहिजे. ते त्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघायला लागली आणि त्यांना कळालं की आता उद्या तो कार्यक्रम आहे. हे कळाल्यानंतर त्यांनी ठरवलं की जर ही मोठी माणसं आपल्याला खूप जवळून बघायची जर असतील तर आपल्याला कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाऊन बसावं लागेल, पहिल्या रांगेमध्ये. मग ते सकाळी सकाळी उठल्यानंतर आईवडिलांना सांगितलं की आज आम्ही तुमच्या बरोबर कार्यक्रमाला येणार नाहीये, कामाला येणार नाहीये, आम्हाला आज त्या कार्यक्रमाला जायचंय. ते सकाळी सकाळी त्या सभामंडपामध्ये पोहोचल्यानंतर सुरुवातीच्या रांगेमध्ये बसली कारण की सभामंडप पूर्णपणे रिकामा होता. कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता. गेल्यानंतर बसल्यानंतर हळूहळू सभामंडप भरू लागला. प्रेक्षक वर्ग येऊ लागले. व्यासपीठावरचे मान्यवरही आले आणि अचानक त्यांना जाणवलं की काहीतरी पाहिलांचा आवाज आपल्यापाशी येऊन थबकला आहे आणि त्यांनी मान वरती करून बघितलं तर त्यांना 6 जण सुटाबुटातले दिसले. त्यात ते सगळेजण त्यांच्याकडे रागाने बघत होते. त्यातला एक तर त्यांना अक्षरशः म्हटला की तुम्ही इथे कसे बसलात, तुमची लायकी तरी आहे का इथं बसण्याची. असा अपमान करून त्या 3घांनाही त्या सभामंडपातून बाहेर हाकलण्यात आलं. आता बघा, 3घांबरोबरही सारखाच प्रसंग घडलेला आहे. 3घांनाही सारख्याच पद्धतीने अपमानित करून मंडपातून बाहेर काढलेला आहे. पण आपण जसा विचार करतो ना तसं आपल्या प्रत्येकाचं आयुष्य घडत असतं. त्या 3घांना ज्यावेळी सभामंडपातून अपमान करून बाहेर काढण्यात आलं तर 3घांच्या मनामध्ये विचारांचं चक्र चालू झालं. पहिल्या मुलाच्या मनात आलं, अरे वा, किती छान असतं हे मोठं माणूस असणं. म्हणजे आम्ही सकाळपासून जागा धरून बसलो होतो पण जर आपण मोठं माणूस असू ना तर आपल्याला अशी जागा धरून बसायची गरज पडत नाही. आपण ज्यावेळेस येऊ त्यावेळेस आपल्याला आपली जागा मिळते. मग मला भविष्यामध्ये मोठं होऊन काय व्हायचं आहे, एक मोठं माणूस व्हायचा आहे. आणि त्या दिशेने त्याच्या विचारांचा प्रवास चालू झाला आणि भविष्यामध्ये तो मुलगा खरंच एक मोठा अधिकारी झाला. त्याचबरोबर त्याचा दुसरा जो मुलगा होता त्याच्या मनात चालू होतं की आम्ही एवढ्या सकाळी येऊन जागा पकडली होती, हे कोण शहाणे आले आणि आम्हाला जागेवरून उठून दिलं. यांना जर पुढे बसायचं होतं तर यांनी सकाळी यायचं होतं ना, जागा पकडायची होती ना, आम्हाला काय यांनी हाकलून दिलं. हे काय आमच्या बरोबर योग्य झालेलं नाही. हा आमच्या बरोबर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय दूर करायलाच पाहिजे. आणि ह्या विचाराच्या दिशेने त्याचं जी लाईफ आहे, आयुष्य आहे ते चालू झालं आणि मोठा होऊन तो एक सामाजिक कार्यकर्ता झाला समाजामध्ये न्याय प्रस्थापित करण्यासाठी. त्याच वेळेस तो 3रा मुलगा होता त्याच्या मनात चालू होतं की किती अपमानास्पद वागणूक करून यांनी आम्हाला मंडपाच्या बाहेर काढलं. आमचे आईवडील गरीब आहेत,
त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे पैसे नसतात आम्हाला काही करून देण्याची किंवा घेऊन देण्याची. अशा गरीब आईवडिलांच्या पोटी जन्माला आल्यामुळे माझ्याबरोबर आता असंच होणार आहे. माझं नशीबच वाईट, माझं नशीबच फुटकं. आज जसा माझा अपमान झालेला आहे तसाच अपमान माझा इथून पुढेही होत राहील. आणि ज्या पद्धतीने मी आज काही करू शकलो नाही त्याच पद्धतीने मी यापुढेही काही करू शकणार नाही, अशा पद्धतीची थिंकिंग त्याच्या मनामध्ये येऊ लागली. आणि तुम्हाला काय वाटतं तो मुलगा काय झाला असेल? डेफिनेटली तो तिसरा मुलगा तसाच मोठा झाला आणि त्याच विचाराच्या दिशेने त्याचं आयुष्य चालत राहिलं. पदोपदी त्याचा अपमान होत राहिला आणि सहन केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही या भावनेनंच तो मोठा होत राहिला आणि प्रत्येक अपमान सहन करत राहिला. बघा, तिघा मुलांबरोबर सारखीच घटना घडली होती, सारख्याच पद्धतीने अपमान त्यांचा झालेला होता, पण तिघांची विचार करण्याची पद्धत वेगळी होती आणि तिघांचं आयुष्यही वेगवेगळं घडलं. मग आपणही आपल्या विचारांवर लक्ष देणं गरजेचं आहे की आपले विचार नेमके कसे आहेत, बरोबर आहेत की चूक आहेत. जर आपले विचार जर त्या तिसऱ्या मुलासारखे असतील ना तर आपल्याला आपले विचार नक्कीच बदलावे लागतील आणि विचारांची दिशा डायव्हर्ट करावी लागेल. बघा ना, एक समाज होता, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तो समाज, की त्या समाजावर पिढ्यानपिढ्या अत्याचार आणि अन्याय होत होते. पण त्या समाजातलं कुणीच कधी कोणाला म्हणजे प्रतिउत्तर देत नव्हतं. पण त्या समाजामध्ये एक असा मुलगा जन्माला आला की त्या मुलाला वाटलं की आमच्यावर खूप अन्याय होत आहेत, खूप अत्याचार होत आहेत, आम्ही पण एक माणूस आहोत, आम्हाला पण माणसाचे सगळे अधिकार मिळाले पाहिजे. त्यांनी जसा विचार केला, बघा आपण जसा विचार करतो त्या विचारांना जर कृतीची जोड मिळाली तर आपलं आयुष्य बदललेलं असतं. तर त्या मुलांनी जसा विचार केला तसे त्याने कृतीतही बदललं आणि तो छोटासा मुलगा भीमराव पासून तर महामानवापर्यंत जाऊन पोहोचला. मग आपण आपले विचार बदलले की आपलं आयुष्यही बदलतं. या गोष्टीसाठी इतिहास आणि पुराणही साक्षी आहेत. मग आता आपण सुधारायला हवं, आपले विचार बदलायला हवेत. यासाठी अजून एक मोठं उदाहरण द्यायचं म्हणजे या क्षेत्रामध्ये अल्बर्ट एलिस. तुम्हाला जर माहीत नसेल तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की अंजली जोशी, डॉक्टर अंजली जोशी यांनी अल्बर्ट एलिस यांच्या आयुष्यावर एक मी अल्बर्ट एलिस असं पुस्तक लिहिलेलं आहे, तुम्ही ते अवश्य वाचा. जो अल्बर्ट एलिस होता ना 7-8 वर्षाचा असताना त्याच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होते, म्हणजे आयुष्य कमी आणि प्रॉब्लेम जास्त असं त्याचं आयुष्य होतं. ज्यावेळेस हा 7-8 वर्षाचा होता त्यावेळेस नेफ्राइड सारखा किडनीचा आजार त्याला झालेला होता. किडनी स्टोन, टायफॉइड होते, प्लस त्याचे आईवडील त्याच्याकडे लक्ष देत नसायचे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक दिवस त्याला नेफ्राइडसाठी हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. 7-8 वर्षाचा असेल तो त्यावेळेस, जवळ आई वडील नाहीयेत. त्यातल्या त्यात त्याला कळालं की आता आपलं ऑपरेशन होणार आहे. आता आपल्या इकडचे दवाखाने वेगळे असतात. आपण जर पेशंटला भेटायला गेलो की पेशंट कोण आणि पेशंटचे नातेवाईक कोण तेच कळत नाही, कारण की पेशंटच्याच बेडवर सगळे बसलेले असतात. अमेरिकेचं हॉस्पिटलमध्ये तसं नसतं. तिकडे आई वडिलांना आठवड्यातून एकदा भेटण्याची परमिशन होती, त्यातल्या त्यात पण 1च तास. आणि अशा छोटासा अल्बर्ट त्या हॉस्पिटलमध्ये 10 ते 15 दिवस होता आणि त्याला कळालं की आता आपल्यावर ऑपरेशन होणार आहे. ऑपरेशन म्हटलं की आपल्यासारख्यांना पण भीती वाटते. तो खूप छोटासा लहानगा अल्बर्ट, त्याला भीती वाटायला लागली ऑपरेशनची. मग त्याला नंतर वाटलं की अरे हे ऑपरेशन हा प्रकार काय आहे मला जर माहीतच नसेल तर त्या ऑपरेशनची मला भीती कशी वाटू शकते. मग ऑपरेशनची भीती मी स्वतःच माझ्या मनामध्ये निर्माण केलेली आहे. जर भीती मी स्वतः निर्माण केलेली आहे तर ती भीती काढूनही मी स्वतःच टाकू शकतो. मग त्याने त्याच्या मनातली भीती काढून टाकली. त्याचं ऑपरेशनही सक्सेसफुल झालं आणि पुढे सर्व काही व्यवस्थित झालं. नंतर त्याला कळालं की अरे बापरे, आपल्या विचारांमध्ये किती ताकद असते. माझा विचार बदलला, माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी आली आणि माझं ऑपरेशनही सक्सेसफुल झालं, त्याची मला भीती वाटली नाही. म्हणजे माझ्या विचारांमध्ये किती ताकद आहे. मग आपण आपले विचार काळजीपूर्वक वापरले पाहिजे. त्याला त्याच्या आईवडिलांबद्दल वाटायचं की माझे आईवडील माझ्याकडे लक्ष देत नाहीयेत, माझ्या भावंडाकडे लक्ष देत नाहीयेत. पण आता त्याची विचार करण्याची पद्धत बदलली होती, त्याच्यामुळे त्याचा आता तोही विचार बदललेला होता. त्याने विचार केला की आईवडील माझ्याकडे लक्ष देत नाहीये, बरं आहे, कारण की जे जर लक्ष देत असते तर हे करू नको, ते करू नको, असंच कर तसंच कर सतत मला सांगत राहिले असते. ते माझ्याकडे लक्ष देत नाहीत. याच्यामध्ये पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की मी माझं स्वतःचं आयुष्य जबाबदार पद्धतीने घडवू शकतो. आणि जर माझे आईवडील माझ्या छोट्या भावांकडे लक्ष देत नाहीये, त्याच्यामुळे ते उपाशी राहतात, तर माझ्या छोट्या भावांची मी स्वतः काळजी घेऊ शकतो. हे त्यावेळेस त्याला कळालं. आणि हॉस्पिटलमधून ज्यावेळेस छोटासा अल्बर्ट घरी आला तो त्याच्या आईवडिलांची म्हणजे जे त्याचं मतभेद होते ते मतभेदही कुठेतरी दूर झाले होते. तो त्याच्या छोट्या भावांची काळजी घ्यायला लागला. जमेल तसं त्यांना खाऊपिऊ घालू लागला.
त्याने त्याचा विचार बदलला, त्याची कृती बदलली, त्याचं आयुष्यही बदललं. म्हणजे ऑपरेशनसाठीचे विचार आणि आईवडिलांसाठीचे विचार आधी त्याचे निगेटिव्ह होते, नंतर त्याने ते पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याची कृती बदलली, आयुष्य बदललं आणि हाच अल्बर्ट पुढे जाऊन एक मोठा मानसतज्ञ झाला आणि जगभर प्रसिद्ध झाला. असाच एक सिद्धांत सांगतो की विचारांची दिशा बदलल्यानंतर काय होतं. म्हणजे बघा, आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ना ते फक्त 10% इतकंच महत्वाचं असतं. मोस्ट ऑफ टाइम ते आपल्या हातात नसतं. म्हणजे जे काही होतं आपल्या आयुष्यामध्ये, अचानक एखादी गोष्ट घडते, ते आपण स्वतःहून घडून आणतो का? नाही, मुळात ते आपल्या हातातच नसतं. आम्ही हा समजून सांगणार, जे आपल्या हातात नाहीये त्या गोष्टीचा आपण विचार करण्यात वेळ का वाया घालवायचा, असं समजून सांगण्याचा एक सिद्धांत आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये सिंडॉल्स हे चार्ल्स सिंडॉल्स हे खूप मोठं नाव आहे. त्यांनी हा सिद्धांत सांगितलेला आहे 10% वर्सेस 90%. म्हणजे मी आता जे सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ना ते मुळात आपल्या हातात नसतं आणि ते 10% इतकंच महत्वाचं असतं. पण एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर वागायचं कसं, विचार करायचा कसा, रिॲक्ट कसं व्हायचं, हे 90% इतकं महत्वाचं असतं आणि हे 90% पूर्णपणे आपल्या हातात असतं. बरोबर? 90% पूर्णपणे तुमच्या हातात आहे. मग जरी एखादी परिस्थितीचा धक्का तुमच्या आयुष्यामध्ये लागला आणि 10% तुमचे आयुष्य कोसळलेलं आहे, पण ते कोसळलेलं आयुष्य पूर्णपणे सुधारण्यासाठी 90% तुमच्याकडे आहे आणि हे 90% तुमच्या विचार. हा सिद्धांत समजून सांगण्यासाठी त्याने एक खूप छान एक्झाम्पल दिलेला आहे की कॉर्पोरेट क्षेत्रातला व्यक्ती होता. त्याची आज एक महत्वाची मीटिंग होती. त्याला एक डील फायनल करायची होती. खूप महत्वाची अशी मीटिंग होती. सकाळी त्याची धावपळ चालू होती. महत्वाची मीटिंग होती म्हणून त्याने आदल्या दिवशीच ऑफिसमधनं महत्वाचे कागदपत्र घेऊन आला होता. रात्रभर त्याच्यावर त्यांनी स्टडी केलेला होता. दुसऱ्या दिवशी त्याने ऑफिसला जाण्यासाठी तयारी चालू झाली. सारखा घड्याळात बघत होता, कारण की त्याला वेळेवर ऑफिसला पोहोचायचं होतं. ती मीटिंग अटेंड करायची होती आणि त्याला ती डील क्रॅक करायची होती. आवरल्यानंतर बूटची लेस बांधता बांधता त्याने बायकोला आवाज दिला आणि सांगितलं की मला चहा दे, मला खूप घाई आहे. बिचारी बायको ही कुठल्या तरी कामात व्यस्त होती आणि तिने तो चहा मुलीकडे दिला आणि सांगितलं की जा बेटा, बाबांना चहा नेऊन दे. आता ही मुलगी बऱ्याच वेळा बाबांना चहा नेऊन द्यायची, पण आज का कुणास ठाऊक तिचा पाय घसरला, हातातून बशी पडली आणि फुटली. त्या क्षणी त्याचं स्वतःकडे लक्ष गेलं की आपल्याला काही झालं आहे का. त्याच्यानंतर लक्षात आलं की आपल्या पॅन्टवर 4-5 थेंब उडालेले आहेत. त्याचं पुन्हा घड्याळाकडे लक्ष गेलं की अरे इतकी महत्वाची मीटिंग आहे, मला घाई आहे, मला ऑफिसला लवकर पोहोचायचं आहे, त्याच्यात आता हे काम वाढलं आणि अशी पॅन्ट घालून मी तर काय ऑफिसला जाऊ शकत नाही, ते काय योग्य दिसणार नाही, आता मला पॅन्ट बदलावी लागेल. तो तसाच पॅन्ट बदलण्यासाठी रूम मध्ये गेला. आधीच डोक्यामध्ये प्रेशर होतं की मीटिंग कशी करायची, समोरच्या व्यक्तीला कसं कन्व्हिन्स करायचं, डील कशी क्रॅक करायची. ह्या सगळ्या प्रेशर मध्ये अजून एक टेन्शन आलं, पॅन्ट बदलायचं, आणखी वेळ वाढणार आहे. त्याने तसाच आरडाओरडा केला. बायकोला बोलवलं की आरडाओरडा करत बायकोला बोलवलं आणि सांगितलं की तुला चहा आणायला काय झालं होतं, तू तिच्याकडे चहा का दिला, आता मला किती घाई झालेली आहे, माझ्याकडे वेळ आहे का. आणि त्याचं दुर्दैव म्हणावं लागेल, त्या दिवशी त्याची बायको ही खूप चिडलेली होती. इतर वेळेस ती शांत असायची, बिचारी सगळं सहन करायची, पण त्या दिवशी तीही चिडलेली होती. काहीतरी झालं असेल तिलाही. तिनेही शब्दाला शब्द वाढवला. दोघांमधले वाद वाढले. हे वाद ऐकून त्या छोट्या मुलीला वाईट वाटायला लागलं की जे काय पप्पा मम्मी मध्ये होतंय ते तिला कळत नव्हतं, पण जे होतंय ते काही चांगलं नाहीये, जे होतंय ते आपल्यामुळे होतंय, म्हणून ती मुलगी कोपऱ्यामध्ये बसून रडत होती. हे सगळं झालं. त्यांनी पॅन्ट वगैरे बदलली आणि घाईघाईमध्ये ऑफिसला पुन्हा एकदा घड्याळाकडे बघितलं. चला आता उशीर होतोय, ऑफिसला जायला निघाला. तेवढ्याच बायकोने आवाज दिला थांबा, कारण की यांच्या दोघांच्या भांडणामध्ये मुलीची बस निघून गेलेली होती. आता मुलीला शाळेमध्ये सोडवण्याची जबाबदारी ही याच्यावर आली होती. म्हणजे आणखून पर्याय नव्हता, मुलीला सोडावंच लागणार होतं. पुन्हा एकदा घड्याळाकडे बघितलं, मुलीला हाताला पकडलं, तसंच ओढत ओढत गाडीमध्ये तिला ढकललं. गाडी चालू केली, इतक्या जोरात गाडी घेतली. पुन्हा घड्याळाकडे सारखं त्याचं लक्ष जात होतं का त्याला वेळेवर ऑफिसला पोहोचायचं होतं. ज्या रोडने तो नेहमी जायचा त्या रोडवर कधीच पोलीस नसायचे, पण त्या दिवशी त्याचा स्पीड होता आणि त्या दिवशी नक्की रोडवर पोलीस होते. पोलिसांनी गाडी पकडली, पेनाल्टी भरावी लागली, ती गोष्ट वेगळी, पण ह्या गोष्टीमध्ये सगळा त्याचा वेळ वाया गेला. पुन्हा गाडीमध्ये बसला, घड्याळाकडे बघितलं, पुन्हा गाडी ड्राईव्ह करायला स्टार्ट केली. मुलीला शाळेमध्ये सोडलं, गाडी ड्राईव्ह करत पुन्हा घरी ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर स्वतःच्या टेबलवर जाऊन बसल्यानंतर घड्याळाकडे बघितलं की आपण वेळ मॅनेज केलेली आहे. एवढं सगळं झालं तरी आपण व्यवस्थित वेळेवर ऑफिसला पोहोचलेलो आहे. सुटकेचा श्वास त्यांनी सोडला.
आणि 2-3 सेकंद रिलॅक्स बसला आणि आता मीटिंगसाठी कॉन्फरन्स रूमकडे जायचं होतं म्हणून महत्वाचे डॉक्युमेंट घेण्यासाठी बॅग ओपन केली तर बॅगमध्ये डॉक्युमेंटच नाही. डॉक्युमेंट्स कुठे राहिलेत? टेपावरच राहिलेत. झालं काय होतं? फक्त 4 थेंब पॅन्ट्सवर पडले होते. मुलीनी आज बायकोने चहा न आणता मुलीच्या हातात देणं हे त्याच्या हातात होतं का? नाही. मुलगी रोज वडिलांना चहा द्यायची पण घसरणं आज तिच्या हातात होतं का? नाही. मुलगी घसरली, बशी पडली, चहा सांडला, शिंतोडे पडले, हे जेवढं काही घडलं यातलं काहीही त्याच्या हातात नव्हतं. आणि त्याला जर ही थिअरी माहीत असती की जे काही झालं ते 10%च इतकं महत्वाचं आहे, चहा सांडेपर्यंत, शिंतोडे पडेपर्यंत त्याच्या हातात काहीच नव्हतं, पण पुढे जे काही घडणार होतं ते सगळं त्याच्या हातात होतं, हे जर त्याला माहीत असतं तर प्रसंग काहीतरी वेगळा असता. जसं मंगेश पाडगावकर म्हणतात, आयुष्यात आपल्याला जगायचंच आहे. मग ते हसत जगायचं की आनंदात जगायचं की दुःखात जगायचं हे ज्याने त्याने ठरवायचं. मग तसंच पॅन्ट तर बदलायचीच होती ना. मग ती पॅन्ट बडबड करत बदलायची की शांततेत पॅन्ट बदलली असती तर त्याच्या बायकोलाही वाईट वाटलं असतं की अरे आज यांना घाई आहे, तशात चहा पण सांडला, परत दुसरा चहा करून द्यायला वेळ नाहीये, ते उपाशीच तसे जातील. तोही तिला म्हटला असता की जाऊ दे, काळजी करू नको, मी ऑफिसमध्ये जाऊन काहीतरी खाऊन घेईल. डोकं शांत असतं, वातावरण शांत असतं तर डॉक्युमेंट त्यांनी व्यवस्थित बॅगमध्ये टाकले असते. मुलीलाही व्यवस्थित बाय केला असता, मुलगी ही बिचारी रडली नसती, तीही शाळेत वेळेवर पोहोचली असती, हाही ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचला असता, मध्ये पोलीस भेटलेही नसते, सगळं व्यवस्थित झालं असतं, पुढेही टाइम गेला नसता, ऑफिसला गेल्यानंतर मीटिंगही व्यवस्थित झाली असती, डीलही क्रॅक झाली असती. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर तो त्याच्या बायकोला म्हणू शकत होता की आज सकाळी जे झालं तसं परत कधी होऊन देऊ नको. ज्यावेळेस मला घाई असते त्यावेळेस सकाळी जरा व्यवस्थित काळजी घेत जा, कारण की असं काही झालेलं मला परवडत नाही. मुलीलाही समजून सांगू शकत होता की बाळा, आज बशी फुटली, बशीचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुला जर काही झालं असतं तर तुला त्रास झाला असता. याच्या पुढे काळजी घेत जा, काम प्रत्येक काम व्यवस्थित करत जा, असं तर त्या मुलीला समजून सांगू शकत होता. कोणता प्रसंग छान वाटतो, पहिला की दुसरा? उत्तर द्या ना. दुसरा. आपल्या घरात कोणता घडतो? पहिला. मग आता यापुढे लक्षात ठेवायचं की कधीही आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर चिडचिड करायची नाही, कारण की जे काही घडतं ते फक्त 10% इतकंच महत्वाचं असतं आणि ते आपल्या हातात नसतं. पण घडल्यानंतर करायचं काय, विचार करायचं कसा, कृती करायची कशी, हे 90% पूर्णपणे आपल्या हातात असतं. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. त्याआधी मी तुम्हाला एक स्टोरी सांगते की एक लेडीज तिच्या गार्डन मध्ये बसलेली आहे, मस्तपैकी संध्याकाळची रम्य संध्याकाळ एन्जॉय करत. कप मध्ये कॉफी आहे, कॉफी सिप बाय सिप ती पीत आहे आणि अचानक तिला कुणाचा तरी धक्का लागला आणि तिच्या कप मधून कॉफी सांडली. माझा प्रश्न असा आहे की तिच्या कप मधून कॉफी का सांडली किंवा कशी सांडली? काय वाटतं? उत्तर द्या. शांत बसलेलं चांगलं नाही वाटत. बऱ्याच जणांना वाटेल की तिला धक्का लागला म्हणून तिची कप मधून कॉफी सांडली, किंवा तिचं लक्ष नव्हतं म्हणून तिच्या कप मधून कॉफी सांडली, किंवा काही जण म्हणतील की ती कप पूर्ण गच्च भरलेला असेल म्हणून कॉफी सांडली. बरोबर ना? पण मला असं नाही वाटत. मला असं वाटतं तिच्या कप मध्ये कॉफी होती म्हणून कॉफी सांडली. आता कसं? मला सांगा, कप मध्ये दूध असं तर कॉफी सांडली असती का? नाही. कप मध्ये चहा असं तर कॉफी सांडली असती का? नाही. इतर कोणतंही पेय घ्या, ते जर त्या कप मध्ये असतं तर कप मधून कॉफी सांडली नसती. तसंच आपल्याला ज्यावेळेस एखाद्या परिस्थितीचा धक्का लागतो, म्हणजे जसं त्या लेडीजला कुणाचा तरी धक्का लागला आणि तिच्या कप मधून कॉफी सांडली, कारण की तिच्या कप मध्ये काय होतं? कॉफी होती. तसंच ज्यावेळेस आपल्याला एखाद्या परिस्थितीचा धक्का लागतो त्यावेळेस आपल्यातून बाहेर तेच येतं जे आपल्या आतमध्ये असतं. मग कुणाचा चिडचिडपणा बाहेर येतो, कुणाचं दुःख बाहेर येतं, कुणाचं भांडण बाहेर येतं, तो कुणाचं माझं नशीबच वाईट, माझं नशीबच फुटकं, माझ्याबरोबर नेहमीच असं होतं, या गोष्टी बाहेर येतात. मग ज्यावेळेस परिस्थितीचा धक्का तुम्हाला लागतो, तुमच्या कपातनं तेच बाहेर येतं जे तुमच्या कपात भरलेलं आहे. मग आपल्या कपामध्ये भरायचं काय हे पूर्णपणे कुणाच्या हातामध्ये आहे? आपल्या हातामध्ये आहे. तुमच्या कपामध्ये जर चिडचिडेपणा भरलेला असेल तर तो कप रिकामा तुम्ही स्वतःच केला पाहिजे आणि त्या कपामध्ये एक सात्विक भावना, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार तुम्ही भरले पाहिजे. सकारात्मक विचार तुम्ही भरले पाहिजे जेणे की तुमचं आयुष्य चांगलं होईल. अजून एक ABC थिअरी आहे विचारांची दिशा बदलामध्ये.
सपोज आपल्या आयुष्यामध्ये जी घटना घडते ती ए आहे, घटना घडल्यानंतर आपण जो विचार करतो ते बी आहे, आणि विचार केल्यानंतर कृती होते, जशी विचार करता तशी कृती होते, ती कृती सी आहे. सपोज तुम्ही रेल्वेचं रिझर्वेशन केलेलं आहे आणि तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचलात, तर समोर तुमची सीट तुम्हाला दिसत आहे, पण त्या सीट पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप आतंक प्रयत्न करावे लागतात कारण मध्ये खूप गर्दी आहे. तुम्ही जीवाचा आतंक करून त्या सीट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, तेवढ्यात तुमच्या पायावर कुणाचा तरी पाय पडला, त्यावेळेस तुमच्या मनातून काय बाहेर येतं? भांडण बाहेर येतं, चिडचिड होते, कुणाला असं वाटतं की काळीशी कानामागं लावावी, जो कोणी व्यक्ती पाठीमागं असेल ज्यांनी पाय दिलेला आहे त्या व्यक्तीच्या. आता बघा, जर सपोज पाय दिलेली व्यक्ती अनोळखी असेल, अनोळखी व्यक्तीने तुमच्या पायावर पाय दिला आणि त्या क्षणी तुमच्या मनामध्ये येतं की एका कानामागं याच्या लावावी, आणि तुम्ही लावताही, जो विचार केला ती कृती झाली. पण आता तुम्हाला ती व्यक्ती माहित नाही, कानामागं देण्यासाठी तुम्ही पाठीमागे वळला, तर तुम्हाला कळलं की ते तुमचे वडील आहेत. तुमचा बी बदलतो, तुमचा सी ही बदलतो. परिणाम कृती तीच होती, ए तोच होता, ए बदलत नाही आणि आपल्याला विचारूनही येत नाही, तो अनपेक्षितपणे आपल्या बरोबर घडतो. पण बी आणि सी पूर्णपणे आपल्या हातात असतं. बी बदलला का सी बदलतो. मग माझं एवढंच म्हणणं आहे की आयुष्यामध्ये जर तुम्ही विचारांची दिशा बदलली की आपलं आयुष्यही बदलतं, कृतीही बदलते, आयुष्य खूप सुंदर होतं. त्यामुळे इथं बसलेल्या माझ्या सर्व टीचर्सला एकच विनंती आहे की रडत बसू नका, रडत काहीच होत नाही. नकारात्मक विचाराने आयुष्यामध्ये काहीही साध्य होत नाही. मला असं नाही म्हणायचंय की सकारात्मक विचार करायला लागल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी होतच नाही. नकारात्मक गोष्टी पण आजूबाजूला असतात. सकारात्मक विचार करणं म्हणजे नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करणं. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते, मी ह्या सगळ्या फेज मधून गेलेली आहे आणि आत्ताशी मला कळलंय की आपण चांगला विचार करायला लागलो ना, आपल्या बरोबर फक्त चांगलंच होतं आणि वाईट विचार करायला लागल्यानंतर वाईटच होतं. बघा ना, आपण एखादा विचार करत होतो, त्याच रील बरोबर मोबाईलवर त्याच रील येतात बरोबर एकामागे एक. असं वाटतं की सगळ्या जगाला कळलं की काय आपल्याला काय दुःख आहे. असं होतं बऱ्याच वेळा. आपण जसा विचार करतो तशाच गोष्टी आजूबाजूला घडायला लागतात आणि आपण त्या गोष्टींना आपला संदर्भ लावण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक विचार करा आणि आयुष्य आनंदाने जगा. कारण की टेन्शन घेऊन कुणाचं काही होत नसतं, टेन्शन घेऊन टेन्शन कमीही होत नसतं. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये जे काही घडतं ते 10% इतकंच महत्वाचं आहे आणि 90% जे काय होणार आहे ते पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आणि 90% पावर जर तुमच्या हातामध्ये असेल तर टेन्शन घ्यायचं काम काय? अजिबात नाही. पूर्णपणे 90% गोष्ट तुमच्या हातात आहे, तर चांगला विचार करा, आयुष्य चांगलं घडवा. पुन्हा एकदा तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.